तर मित्रांनो, राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल हा राज्य शासनाने स्वीकारला आहे. माननीय मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16/3/2024 रोजी वेतन त्रुटी समिती नेमण्यात आली होती. समितीने तब्बल 442 संवर्गाचे प्रस्ताव तपासले. त्यापैकी प्रत्यक्ष 441 संवर्गाच्या शिफारसी केल्या. समितीने सर्व अधिकारी असेल, कर्मचारी असेल यांच्या सुनावण्या घेतल्या आणि आपला जो अहवाल आहे तो राज्य शासनापुढे ठेवला आणि राज्य शासनाने तो स्वीकारला आहे. या ठिकाणी शिक्षक संवर्गासाठी नेमक्या काय शिफारसी आहेत, प्राथमिक शिक्षकांसाठी सदरील अहवालामध्ये काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओ आपण सुरू करूया. तर मित्रांनो, बऱ्याचदा शिक्षक संघटना किंवा शिक्षक संवर्गाची अशी मागणी होती की 6वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतनवाढ ही चांगली मिळत होती, पण 7व्या वेतन आयोगानुसार मिळालेल्या वेतनवाढीशी जर तुलना केली तर ती वाढ प्रत्यक्षात कमी मिळत असल्याचे प्रतिपादित केले होते. समितीने यावर विचार केला आणि 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने पूर्वीच्या वेतन आयोगातील वेतन निश्चितीनुसार मिळालेली वाढीची तुलना 7व्या वेतन आयोगाशी करून प्रत्यक्षात वाढ कमी मिळत असल्याचा मुद्दा हा अव्यवहार्य असल्याचा शिफारस या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच की जर 6व्या वेतन आयोगामध्ये जी फरक असेल तसाच फरक 7व्या वेतन आयोगामध्ये मिळेल असं हा मुद्दा थोडासा अव्यवहार्य समितीने ठरवला आहे. प्रगती योजनेबाबत तर आश्वासित प्रगती योजना म्हणजे 10-20-30 या संदर्भामध्ये समितीने या ठिकाणी असा अभिप्राय नोंदवला आहे की 7व्या वेतन आयोगांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंबंधी तरतुदी वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/3/2019 अन्वये विहित करण्यात आल्या आहेत. हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे शासनातील सर्वच संवर्गांना या तरतुदी बंधनकारक आहेत. तथापि काही संवर्गांनी या आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नतीच्या संवर्गाची वेतन श्रेणी मिळण्याबाबत मागणी केली आहे, तर सदर बाब सुद्धा शासन निर्णयातील तरतुदीशी विसंगत असल्यामुळे समितीला या ठिकाणी सुद्धा विचार करता येणार नाही. अशा प्रकारची शिफारस सदरील अहवालामध्ये केलेली आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया. वेतन स्तर लागू करण्याबाबत ची जी शिफारस आहे ती आपण वाचूया. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 28/3/2023 अन्वये गट मधील संवर्गासाठी निवड श्रेणी वेतन श्रेणी मंजूर करण्याबाबतची कार्यपद्धती आणि पात्रतेच्या अटी विहित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयामध्ये पुढील प्रमाणे तरतुदी आहेत. S20 ते S26 मध्ये वेतन आहरित करणाऱ्या संवर्गांना निवड श्रेणी लागू करण्यात आली आहे. सदर तरतूद मंजूर पदसंख्येच्या 25% पदांना लागू आहे. ज्या संवर्गाची संवर्ग संख्या किमान 4 इतकी आहे अशा संवर्गांनाच या अटीमुळे S27 पेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या संवर्गांना तसेच एकाकी पदांना निवड श्रेणीचा लाभ अनुज्ञेय होत नाही. यास्तव उपरोक्त अटी शिथिल करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी अशी शिफारस सुद्धा या ठिकाणी समितीने केलेली आहे. तर आता समितीच्या शिफारसीबाबत वित्त विभागाने कोणकोणते अभिप्राय दिलेले आहेत ते आपण बघूया. तर या ठिकाणी माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभाग व ग्राम विकास विभागाच्या पदवीधर शिक्षकाच्या बाबतीत वेतन निश्चिती करताना समितीने सुचवलेल्या सूचनानुसार वेतन निश्चिती केल्यास न्यायालयीन प्रकरणात न्यायालयात शासनाची बाजू मांडणे सुलभ होईल. यास्तव या अनुषंगाने समितीने केलेल्या सूचना मान्य करण्यास हरकत नसावी हा 1 नंबरचाच मुद्दा आहे. म्हणजेच समितीने पदवीधर शिक्षकांच्या बाबतीमध्ये कोणत्या शिफारसी केल्या तर ते आता आपण वाचूया. तर जिल्हा परिषद पदवीधर शिक्षक यांच्या बाबतीत समितीने एक शिफारस केलेली आहे आणि ही शिफारस ही स्वीकारण्यात यावी अशा प्रकारे या ठिकाणी जी शिफारस केलेली आहे ती शिफारस आपण बघूया. जिल्हा परिषद पदवीधर शिक्षक यांच्या संदर्भात सदर समितीने कोणती शिफारस केलेली आहे ती आपण बघूया की प्रस्तुत संवर्गाला 6व्या वेतन आयोगातील असुधारित वेतन श्रेणीशी समकक्ष सुधारित वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगामध्ये मंजूर केली आहे. महाराष्ट्र शासनातील सर्व कर्मचाऱ्यांची 7व्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती
ही महाराष्ट्र नागरी सेवा कंसामध्ये सुधारित वेतन नियम 2019 मधील विहित तरतुदीनुसार करण्यात येते. तथापि संघटनेने सादर केलेल्या उदाहरणावरून काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक 1/1/2016 रोजी S13 मध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन S14 या वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकापेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक 1/1/2016 रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनात येते. अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकाचे मूळ वेतन दिनांक 1/1/2016 रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा कंसामध्ये सुधारित वेतन नियम 2019 मधील नियम 7(1)(1) अन्वये याच वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्याची शिफारस करण्यात येत आहे. तसेच काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांची दिनांक 1/1/2016 नंतर पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यास दिनांक 1/1/2016 पूर्वी पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकापेक्षा S14 या वेतन श्रेणीत वेतन निश्चिती करताना जास्त वेतन होत असल्याचे निदर्शनास येते. अशा प्रसंगी महाराष्ट्र नागरी सेवा कंसामध्ये सुधारित वेतन नियम 2019 नियम 7 मधील टिप 5 प्रमाणे त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनापेक्षा कमी वेतनावर निश्चिती होत असेल तर त्या बाबतीत त्यांचे वेतन कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनापर्यंत वाढवण्यात येईल. या तरतुदीनुसार वेतन निश्चिती करण्याची शिफारस करण्यात येत आहे. उपरोक्त दोन्ही प्रसंगी प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून तदनंतरच वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात येत आहे. म्हणजे बरेचदा काय होत होतं की 1/1/2016 रोजी पदवीधर शिक्षकांची वेतन निश्चिती करताना हे सहशिक्षकापेक्षा कमी त्या ठिकाणी होत होतं. तर अशा वेळेस आता पुढील टप्प्यावर ती वेतन निश्चिती होणार आहे. आता या ठिकाणी आपण बघूया की प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या ठिकाणी काय सांगितले की संघटनेने सादर केलेल्या उदाहरणावरून काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन 1/1/2016 रोजी S13 मध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून जर तो पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती ज्यावेळेस होईल पदवीधर शिक्षकाचे वेतन S14 या वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकापेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक 1/1/2016 रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनात येते. अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकाचे मूळ वेतन दिनांक 1/1/2016 रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 मधील दिनांक 7(1)(1) अन्वये त्याच वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्याची शिफारस करण्यात येत आहे. उपरोक्त प्रसंगी लेखा व कोषागारी कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून तदनंतरच वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात येत आहे. म्हणजे जर एखाद्या शिक्षकाचे प्राथमिक शिक्षक या पदावरून पदवीधर शिक्षकामध्ये ज्यावेळेस रूपांतर होत असेल आणि त्यांचे जर वेतन त्या ठिकाणी कमी होत असेल तर अशा वेळी पुढील टप्प्यावर सदरील शिक्षकांची वेतन निश्चिती करावी. त्याच टप्प्यामध्ये म्हणजे त्याच स्तरामध्ये अशा प्रकारची शिफारस या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षक संवर्ग याच्यामध्ये जी केंद्रप्रमुखांची मागणी होती तर ती केंद्रप्रमुखांच्या मागणीचा सुद्धा आपण या ठिकाणी बघूया कोणती शिफारस करण्यात आलेली आहे. यानंतर राज्य वेतन सुधारणा समितीने अमान्य केलेल्या प्रस्तावांच्या संवर्गाची माहिती या ठिकाणी जोडपत्र 3 मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आपला प्राथमिक शिक्षकांशी संबंधित एक संवर्ग होता तो म्हणजे केंद्रप्रमुख. तर त्या संदर्भात सदरील प्रस्ताव जे आहे ते नाकारण्यात आलेले आहे. तो नेमका प्रस्ताव काय होता ते बघूया. केंद्रप्रमुख पदाची माहिती आपण तर बघणारच आहोत, पण जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे अजून एक असा प्रकारचा प्रस्ताव होता की S10 मध्ये ज्यावेळेस प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी ज्यावेळेस दिली जाते तर त्या वरिष्ठ वेतन श्रेणीमधील तफावत दूर करण्यात यावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव संघटनांनी मांडला होता. तर तोही या ठिकाणी नाकारण्यात आलेला आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षकांना जे वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ मिळतात त्यामध्ये ज्या काही तफावती होत्या तर त्या दूर करण्यासंदर्भात प्रस्ताव दिलेले होते तर ते प्रस्ताव सुद्धा समितीने स्वीकारलेले नाहीत.
आता केंद्रप्रमुखाचं बघूया. केंद्रप्रमुख पदाच्या बाबतीमध्ये अशी मागणी होती, असा प्रस्ताव होता की सदरील केंद्रप्रमुख हे S-15 मध्ये येतात, तर S-17 मध्ये रूपांतरित केलं जावं, अशा प्रकारचं मागणी होती, अशा प्रकारचा प्रस्ताव होता, पण तोही स्वीकारण्यात आलेला नाही. तर वेगवेगळ्या संवर्गातील, वेगवेगळ्या विभागातील ही सर्व पदे आहेत. वेगवेगळ्या संवर्गातील आणि वेगवेगळ्या विभागातील अशा प्रकारचे जोडपत्र क्रमांक 3 मधील जे संवर्ग आहेत, तर ते अमान्य केलेले आहे. शिक्षण विभागाशी संबंधित ज्या काही शिफारसी होत्या, त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला. संपूर्ण अहवाल हा खूप मोठा आहे. संपूर्ण अहवाल आणि सर्व संवर्गाचा जर आपल्याला अभ्यास करायचा म्हटला, तर व्हिडिओ खूप मोठा होईल. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल, तर व्हिडिओस लाईक करा. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.